मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। यंदाच्या पावसाळ्यामध्ये समुद्रामध्ये तब्बल 24 वेळा मोठी भरती येणार। 16 जुलैला सर्वात मोठी भरती 4.5 मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार। पालिकेकडून पावसाळ्यातील भरती ओहोटीचं वेळापत्रक जाहीर। मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक समस्येवर प्रभावी उपाय ठरणाऱ्या मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग। 26 टर्मिनल्स उभारणार। MMR मधील शहरांच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवे पंख। जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर उभारण्यात येत असलेल्या मेट्रो 6 मार्गिकेच्या कामाला गती मिळणार। जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकादरम्यान 42 मीटर स्टील स्पॅनची यशस्वी उभारणी। रेल्वेच्या 10 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान MMRDAनं महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पा गाठला। CSMT मधील 2 प्लॅटफॉर्मच्या विस्ताराला आणखी किमान 2 ते 3 महिने लागण्याची शक्यता। 2025 मध्ये 34 स्थानकातील प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याचं उद्दिष्ट असतानाही अद्याप CSMT आणि इतर 8 स्थानकातील प्लॅटफॉर्म विस्तारीकरण बाकी। मुंबईतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची कांजूर डम्पिंग ग्राउंडला भेट। कचरा प्रक्रिया प्रकल्प त्याचबरोबर प्रदूषणाची तीव्रता याबाबत माहिती घेतली। पुणे ते वाराणसी प्रवास आणखी होणार सुपरफास्ट। पुणे ते वाराणसी अमृत भारत शयनयान गाडीचा उद्या शुभारंभ होणार। पुण्यातून उन्हाळी सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवासी संख्येमध्ये वाढ। जूनपर्यंत रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल। पुणे विभागामधून नियमित गाड्यांसह 577 विशेष उन्हाळी गाड्या सक्रिय। मुंबईमध्ये धारावी बचाव आंदोलकांचा 4 मे रोजी अदानीच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। सर्व पात्र अपात्र झोपडपट्टी वासियांना धारावीतच 500 चौरस फुटाची घरं देण्यात यावीत। धारावी बाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन होणार। शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याची संरक्षण भिंतीपासून अवघ्या 300 मीटर परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप। या ठिकाणी एक उंच टॉवर उभारण्यात आल्याचाही आरोप। पाणीचं संकट पाहायला मिळतंय। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये 34% पाणीसाठा। 8 दिवसामध्ये 4% पाणीसाठा कमी झाला। यवतमाळच्या आर्णी तालुक्यामधल्या कारेगावात भीषण पाणी टंचाई। हंडाभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। जीव धोक्यात घालून विहिरीमध्ये उतरण्याची महिलांवर वेळ।